माणसाने गरीब राहावं पण दरिद्री राहू नये, ध्यानात ठेवा। गरिबी खूप वाईट असते महाराज, एवढी वाईट असते की त्या गरिबीसारखं दुःख जगात कुणाचंच नाही महाराज। तुलसीदासजी खूप गोड बोलतात। तुलसीदासजी म्हणतात, नहीं दरिद्री सम दुख जग माही, नहीं दरिद्री सम दुख जग माही, संत मिलन सम सुख जग नाही, संत मिलन सम सुख जग नाही। दारिद्र्यासारखं दुःख नाही। ऐका ना, एवढी गरिबी वाईट असते महाराज, एवढी गरिबी वाईट असते। त्या गरिबीतलं दुःख ज्याचं त्यालाच माहिती, ज्याने गरिबी भोगली त्यालाच माहिती ते दुःख, बाकीच्यांना सांगता येत नाही। सुदामजी दरिद्री नव्हते, गरीब होते। ऐका ना, सकाळी चूल पेटली तर संध्याकाळच्याला पेटत नव्हती। खळ्यावरचे दाणे वेचून आणि आपलं जीवन परिपक्व करीत होते। 2 मुलं होती। सुदामजी केवळ रात्रंदिवस भजन करायचे, नीट लक्ष देऊ नका, निवळ भजन करायचे। एक दिवस प्रसंग असा झाला, सुदामजी आनंदाच्या भरामध्ये घरी आले आणि आपल्या पत्नीला म्हणाले, सुशीला, काय मालक, तुला माहिती आहे का, द्वारकेचा राजा कृष्णचंद्र भगवान माझा बालसखा आहे। बालसखा? बालसखा नाही सुशीला, वो तो मेरा लंगोटिया यार है म्हणाले। मग सुशीला म्हणाली, तुमचा मित्र जर द्वारकेचा राजा आहे तर त्याच्याकडे जात का नाही मदत मागायला थोडीशी? सुदामजी रागावले, नाही जाणार मी। का? तो द्वारकेचा राजा झालं म्हणून काय झालं, मी माझ्या पर्णकुटीचा राजा आहे, नाही जाणार। दुसऱ्याच्या दारामध्ये जाऊन हात पसरणं माझं काम नाही। पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जीवनामध्ये किती परिस्थिती वाईट येऊ द्या, कितीही दुःख येऊ द्या, काहीही होऊ द्या, संकटाच्या वेळेला दुसऱ्याच्या दारामध्ये जाऊन हात पसरण्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही। कुणाच्या दारात जाऊन हात पसरत जाऊ नका। काय होईल, त्याच्या दारात जाऊन तुम्ही हात पसरला की तुमचं आणि त्याचं जे प्रेम असतं ते प्रेम कमी होतं, ध्यानात ठेवा। सुदामजी म्हणाले, नाही जाणार मी। पत्नी शेवटी म्हणाली, एक काम करा ना, काय नका काही मागायला जाऊ, पण कमीत कमी भेटायला तरी जा त्याला, तुमचा मित्र आहे। सुदामजी म्हणाले, ठीक आहे ना, काय अडचण नाही। ऐका ना, परिस्थिती अशी, एक मोडकी काठी, तिला 3 ठिकाणी चिंदा गुंडाळलेल्या, एक फुटका लोटा तुटक्या दोरीने गळ्यात बांधलेले, मळकट पागोट आहे, 12 बंडी, गुडघ्याच्या वर धोतर आहे, हाडं मोजून घ्याव्याची तब्येत आहे, अंगावर फाटके कपडे आहेत। पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, अंगावर कपडे फाटके आहेत पण विचार मात्र श्रेष्ठ आहेत। सुदामजी निघाले जेव्हा, जात असताना मात्र तेवढ्यामध्ये ते गाठीचं लुगडं नेसलेली बायको पाया पडली आणि सांगितलं, मालक लवकर या, आम्हाला बरं नाही वाटणार। ते 2 लेकरं होते महाराज, ते 2 लेकरही पाया पडले आपल्या बापाच्या। ऐका ना, सुदामजीचं घर पैशाने श्रीमंतीने कमी होतं, परिस्थिती गरीब होती, अंगावर कपडे फाटके होते, पण संस्काराने सुदामजीचं घर मोठं होतं। एखाद्याचा बंगला खूप मोठा आहे, पैसे भरपूर आहेत, श्रीमंती भरपूर आहे, पण त्या घरामध्ये, त्या बंगल्यामध्ये संस्कार असतीलच असं सांगता येत नाही। माणूस पैशाने मोठा होईल बाजारामध्ये, पण संस्काराने मोठा असला पाहिजे माणूस। ते 2 लेकर पाया पडले फाटक्या कपड्यातले आणि म्हणाले, पिताजी जल्दी आना, हमें अच्छा नहीं लगेगा। आणि सुदामजीने सांगितलं, ठीक आहे बेटा, चिंता मत करना। जाता जाता सुदामजीने हात जोडले, आपल्या पत्नीला सांगितलं, सुशीला, क्या पतिदेव, एक काम करना, क्या, मैं जब तक द्वारिका से वापस नहीं आऊंगा ना, तब तक एक काम करना सुशीला, भीख मांग कर खिलाना, लेकिन मेरे बच्चे मरने नहीं देना, बस इतना करो। आणि मग सुदामजी निघाले। चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, ओ चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिल
सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। जाते जाते मुझसे हरे कृष्ण राम, जाते जाते मुझसे हरे कृष्ण राम, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। निघाले तंदुल की पुटली बगल में दबाए, लोटा और दोरी गले लटकाए, गाते गाते मुख में हरे कृष्ण रामा, गाते गाते मुख में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। सुदामजी निघाले रस्त्याने जात आहेत महाराज. नीट लक्ष द्या, 10-15 मिनिटात कथा संपणार आहे आपली, फक्त मन लावून ऐका. निघाले सुदामजी रस्त्याने जात आहेत. जाता जाता पोटामध्ये अन्नाचा कण नाही, भूक लागलेली आहे. भूक लगती है, प्यास लगती है, जिंदगी अब उदास लगती है, कैसे आऊं द्वारिका तेरी आस भी अब उदास लगती है. निघाले रस्त्याने जात आहेत. दर मुक्काम करीत करीत निघाले. रस्त्यामध्ये एक नदी आडवी लागली. ऐका बरं का, नदी आडवी लागली. त्या नदीपर्यंत पोहोचले. संध्याकाळचा वेळ आहे. आता मात्र नदीच्या पलीकडे जावं कसं विचार पडला आणि तिथं बसले झाडाखाली. टेका देऊन बसले आणि बसल्या बसल्या सुदामजी म्हणतात, कन्हैया अगर तुमको मेरी जरूरत हो तो मुझे लेके जाना, मुझे तो तेरी कोई जरूरत नहीं है, ना मुझे तुमसे बेटी मांगनी है, ना मैं तुमसे बेटा मांगने वाला हूँ, ना मैं तुम्हारी धन चाहिए, ना तुम्हारी दौलत चाहिए, मुझे तुम्हारी जरूरत नहीं है. अगर मेरी जरूरत तुमको हो तो मुझे बुला लो. एवढा ठाम अंतकरणातून विश्वासाने सांगितलं, तुझे जरूरत आहे तो लेके जाओ. महाराज काळजी कुणाला. माझ्या कृष्ण कन्हैयाने काय केलं, एक नाव घेतली, नदीमध्ये नाव टाकली, नावेमध्ये नावाड्याच्या रूपामध्ये केवटाच्या रूपामध्ये महाराज त्या नावेमध्ये कृष्ण अलीकडच्या काठाला आले. आल्याच्या नंतर नावाडी आवाज देतोय, अरे भैया कोई है क्या उस पार जाने वाला, अरे भैया कोई है क्या उस पार जाने वाला. सुदामजी उठले, केवट क्या हमें उस पार लगा दोगे क्या. नीट वाक्य आहे का. सुदामजी म्हणतात, अरे केवट हमें उस पार लगा दोगे क्या. त्यावेळेला केवट काय म्हणतो माहितीये का, अरे पंडित जी आओ, उस पार लगाना तो मेरा जन्म जन्म का धंधा है, आओ तो सही, और जो भी मेरे घाट पर आया उसे मैं इस भव सागर से उस पार लगाता हूं. ये नदी क्या चीज है, आ जाओ. सुदामजी गेले. महाराज हाताला धरून नावेत बसवलं. ऐका बरं का, नावेत बसवलं. अर्ध्या पाण्यामध्ये नाव गेली, अर्ध्या नदीपर्यंत नाव गेली. गेल्यानंतर तो केवट कोण होता, तो केवट सारखं खालीवरी पायापासून डोक्यापर्यंत त्या सुदामजीच्या बघत होता. अंगावर फाटके कपडे, एक मोडकी काठी, तिला 3 ठिकाणी चिंध्या गुंडाळलेला, फुटका लोटा तुटक्या दोरीने गळ्यात बांधलेलं, मळकट पागोटे, 12 बंडी, गुडघ्याच्या वर धोतरे, हाडनाडं मोजून घ्यावशी तब्येत आहे. खालीवरी ते बघत होतं. त्यावेळेला पंडितजीने सुदामजीने विचारलं, केवट अरे ऊपर नीचे क्या देख रहे हो. म्हणजे कन्हैया गालातल्या गालात हसले म्हणाले, पंडितजी कहाँ जा रहे हो.
सुदाम जी ने सांगितलं, अरे भैया तुमको पता है द्वारिका का जो राजा है ना कृष्णचंद्र भगवान, वो मेरा बाल सखा है। बाल सखा नहीं केवट, वो तो मेरा लंगोटिया यार है म्हणाले। ते केवट हसलन, ते काय म्हणालं माहितीये का नाही, अरे रहने दो पंडित जी, रहने दो, तन पे ना लत्ता और चल दिए कलकत्ता। ऐसा भी कभी हो सकता है कि नहीं? ऐसा कभी हो सकता है? अरे तुझ्या पायात फाटक्या चपला नाही, सांगतो द्वारकेचा राजाचा मित्र, कसं शक्य आहे? त्यावेळेला सुदामजीचे डोळे भरून आले। सुदामजी म्हणाले, केवट तुम मेरे कन्हैया के स्वभाव को नहीं जानते हो। केवट मेरा कन्हैया भक्तों के फटे कपड़े नहीं देखता रे केवट, मेरा कन्हैया तो भक्तों का भाव देखता है श्री। एवढं बोलल्याबरोबर ते केवटच रडू लागलं। महाराज केवढा विश्वास आहे सुदामाचा माझ्यावरती। पलीकडच्या काटाला नेऊन सोडून दिलं महाराज। चालत 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 सुदामजी महाद्वारापर्यंत पोहोचल्याच्या नंतर महालात जाण्याचा प्रयत्न करतात, पण तिथले द्वारपाल होते, त्यांनी अडवलं। हे किधर जाता है? देखो देखो ये गरीबी से बुरा हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच कर मैं आस करके आया हूँ। ताली वाजवा, जय हो, राधे राधे। हरिद्वार पालों से कन्हैया से कह दो, हरिद्वार पालों से कन्हैया से कह दो, दर पे सुदामा करीब आ गया है, दर पे सुदामा करीब आ गया, दर पे सुदामा करीब आ गया है, दर पे सुदामा करीब आ गया। भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल को गरीब आ गया है, तुम्हारे महल को गरीब आ गया है। जय हो, ताली वाजवा, बसल्या जागी दोन हात वरती करा, जय हो, राधे राधे। एक साथ ताली बजाओ सभी, जय हो। न सर पे है पगड़ी न तन पे जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। एक बार मोहन सजा कर भी कह दो, एक बार मोहन सजा कर भी कह दो, मिलने सखा बदे नसीब आ गया, जय हो। दर पे सुदामा गरीब आ गया। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, मेहमान के साथ अजीब आ गया है। महालामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात पण जाऊ देत नाही। त्यावेळेला द्वारपाल विचारतो, द्वारपालाला सुदामजी सांगतात, जा तुमच्या राजाला जाऊन सांगा। द्वारपाल येतो, बराच वेळ बोलायला तयार नाही।
कृष्ण परमात्मा ने विचारलं, द्वारपाल खामोश क्यों, कुछ बोलते क्यों नहीं हो? त्यांनी सांगितलं, भगवान आप ही नहीं तो क्षमा करे, जिंदगी में बहुत गरीब लोग देखे लेकिन ऐसा गरीब नहीं देखा। कैसा? शीश न जगा तन पे प्रभु, जाने को आई बसे के ही ग्रामा, धोती फटी सी लटी दुपट्टी और पाय को पाहन की नाही श्यामा। देवा त्याच्या पायाला चपला नाही। अरे एवढं सगळं विचारलं, त्याचं नाव नाही म्हणे। विचारलं काय नाव सांगितलं त्याने नाव सांगितलं, देवा तेरा सुदाम आया आहे। सुदाम शब्द ऐकले आणि माझे कन्हैया रत्ता आसनावरून खाली उतरले, उडी मारली, पळत गेले। सुदामजीला कडकडून मिठी मारली, सुदामजीला महालामध्ये नेलं आणि आसनावरती बसवलं। सुखाचार्य सांगतात, परीक्षित आता थोडा विचार कर। अरे एक मित्र असा की ज्याच्या पायातली पादुकाही सुवर्णाची, पण दुसरा मित्र असा की ज्याच्या पायात तुटक्या चपला नाही, पण दोघांच्या प्रेमामध्ये अंतर नाही। एवढं घट्ट आणि एवढं प्रेम दोघांचं आहे। एवढं प्रेम दोघांचं आज मध्ये नेलं महाराज। भगवान कृष्णजी कन्हैया सुदामजीचे पाय धुवत आहे महाराज। साक्षात जगत जननी रुक्मिणी आई साहेब पाणी ओतते आहे। सुदामजीचे पाय वरती करायचे, नको रे कन्हैया, मी त्या लायकीचा नाही, माझा अधिकार नाही तेवढा। कृष्ण म्हणायचे, सुदामा तुझी काय लायकी आहे फक्त या जगामध्ये, या विश्वामध्ये फक्त कृष्णाला माहीत आहे। ऐका ना दादा, मित्र जरूर करा, मैत्री जरूर सांभाळा, पण मित्र असा असावा की त्या वेळेला कितीही गरीब असले तरी आणि किती श्रीमंती असली, ज्याच्याकडे श्रीमंत आहे त्याला श्रीमंतीचा अहंकार नसावा, आणि ज्याच्याकडे गरीब आहे त्या गरीब मित्राला हिनवणारा नसावा। कळलं ना? एक मित्राच्या पायातली पादुका सुवर्णाची, एका मित्राच्या पायात चप्पल नाही, पण प्रेम बघा ना, दोघांनी कडकडून मिठी मारली, ओक्सा बोसकी रडतायत महाराज दोघे जण। नीट लक्ष द्या, एवढं रडतायत महाराज दोघ जण एकमेकाला भेटल्यानंतर, एवढं रडतायत। भगवान कृष्णजीने तर आपलं जीवन महाराज मोकळं करून टाकलं, आपलं अंतःकरण सगळं रडून रडून। सुदामजीचा खांदा भिजून टाकला रडून रडून महाराज। सुदामजी रडू लागले, पण सुदामजीनं रडता रडता आपलं रडणं आवरलं का? सुदामजी म्हणाले, जर मी आज जर जास्त रडलो ना तर हे बघणारे लोक म्हणतील की हे जास्त रडतंय, याचा अर्थ काहीतरी मागायला आला असेल। सुदामजीने रडणं थांबवलं, हाताला धरलं, महालात नेलं, आसनावरती बसवलं। तेवढ्यामध्ये कृष्ण पत्न्या आल्या, सगळ्या पाया पडल्या आणि सुदामजीने सगळ्याला आशीर्वाद दिला। भगवान कृष्णजीला खूप आनंद झाला। पण ऐका ना, जेव्हा सुदामजी 2 दिवस राहिले आणि सुदामजी जेव्हा परत जायला निघाले ना, प्रत्यक्षामध्ये कृष्णजीने काहीच दिलं नाही महाराज त्याला, सुदामजीला। पण सुदामजी जाण्याच्या अगोदर सुदामजीने कन्हैयाला विचारलं होतं, कन्हैया मेरे भाभी ने मेरे लिए क्या भेजा है? सुदामजी म्हणू लागले, फाटक्या गटोडत दाखवू कसू दे। आई एक गोष्ट ध्यानात ठेवा सगळ्यांनी, आपली परिस्थिती कशीही असो, आपल्या परिस्थितीला लाजायचं नाही। कारण आपली परिस्थिती गरीब असू द्या, काही नसू द्या, पडकं घर असू द्या, आपलं आपल्यालाच काढलं। कुणाचा बंगला आपल्या थोडंच काम येत असतो। आहे त्या परिस्थितीला लाजायचं नाही आणि श्रीमंती आल्यावर माजायचं नाही। आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदाने जीवन जगावं।